एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे वडील वृद्धापकाळाने वारले. आता त्याचे श्राद्ध घालवायचे होते, परंतु गरिबीमुळे त्याला खर्चाची अडचण आली. त्याने एका भटजीकडे काय साहित्य लागते, किती खर्च लागेल विचारणा केली. तेव्हा भटजीने त्यांना विचारले, तुमचे वडिलांची काय खाण्याची इच्छा अपुरी राहिली का? तेव्हा शेतकरी म्हणाला, आंबे खाण्याची इच्छा होती, परंतु माझ्याने ते काही मिळाले नाहीत, कारण माझी परिस्थिती फारच गरिबीची आहे. नंतर भटजी म्हणाले, तरी तुम्ही सोन्याचा आंबा भटजीला दान करावा लागेल, त्याशिवाय स्वर्गात त्यांना सुख भेटणार नाही व त्यांचा तुम्हाला त्रास होईल. हे ऐकून त्याला काही सुचेना. नंतर तो आपल्या मित्राकडे गेला व सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा मित्र म्हणाला, काही काळजी करू नको, मी भटजीला माझ्या वडिलाचे श्राद्ध करण्याचे आमंत्रण देतो व त्याला बरोबर चांगला धडा शिकवतो व तुम्हाला या संकटातून मुक्त करतो. म्हणून तो भटजीकडे गेला व म्हणाला, भटजी महाराज, माझ्या वडिलाचे श्राद्ध घालायचे आहे व तेही पुढच्या आठवड्यात आहे. त्याकरता काय साहित्य लागते ते सांगा. तेव्हा भटजी म्हणाले, की तुमच्या वडिलाची मरणापूर्वी कुठली इच्छा राहिली आहे? तेव्हा मित्राने सांगितले की, भटजी महाराज, काही हरकत नाही, मरणापूर्वी तरी राहिले शकत नाही. राहिलेल्या इच्छा तुम्हाला दक्षिणेच्या रूपात देऊ संतुष्ट करीन. भटजी दिलेल्या तारखेला श्राद्ध घालायचे करता आनंदाने त्यांच्या घरी गेला व सर्व काही श्राद्धाचे विधी करून मोठ्या अपेक्षेने बाहेर बसला. तोपर्यंत नवऱ्याच्या सांगितल्यावरून प्रमाणे बायकोने चुलीत लोखंडी सळी तापवली होती. तेव्हा ती सळी घेऊन मालक बाहेर आले व भटजीला म्हणाले की, लवकर कपडे काढा, मला माझ्या वडिलाची इच्छा तुम्हाला दक्षिणेच्या रूपात पाठीवर डागावायचे आहे. कारण माझे वडील म्हणत होते की, मला एकदा पाठीवर डाग द्या, परंतु मला त्यांची इच्छा पूर्ण करता आली नाही. तरी तुम्हाला मी आत्ता लागणार आहे, म्हणजे तुम्हाला दक्षिणा व अपुरी राहिलेली मरणापूर्वीची इच्छा पूर्ण झाल्याचे वडिलांना स्वर्गात समाधान मिळेल. असे म्हणून त्याने भटजीला पालथे झोपायला सांगितले. भटजीने मागे न पाहता दक्षिणा झक मारली, स्वतःचा जीव घेऊन घरी पलायन केले.